कीर्तनकाराचा प्राण आहेत हे दोघ जण बर का, गायक आणि वादक. म्हणजे हे कीर्तनकार एकटाच लय शहाणा नसतो. आमच्या महाराज लोकांना लय नाद, मी म्हणतो ते ऐका, तुझ्या घरी सांग. तर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही भाऊ. कीर्तनामध्ये रंगदेवता आणण्याचं काम या मंडळीकडे आहे. विठ्ठला विठ्ठल. वा, धन्यवाद बर का. वा, जबरदस्त, जोरदार. वा, सोपं. हा, असं असं असं. वा, तुम्ही नका वाजू, तुम्हाला कंटाळा आला असला तर. नाहीतरी अशी तुम्ही दुसऱ्याच्या पोराचं वर्णन कधी करीतच नाही. तुम्हाला ती बुद्धी देवाने दिली नाही. तुम्हाला फक्त पगार, आज पगार आहे का घे. तुम्हाला तेवढंच माहिती, फक्त आज पगार आहे, आज केव्हा पैसे येणार आहेत, काय नाही. कधीच वर्णन करणार नाही तुम्ही दुसऱ्याच. हा, तुम्ही तुमच्या पोराचं वर्णन करणार, कसलं बी असू दे, काळ डांबर का असा, त्याच्या दोन्ही गंगा यमुना हिथं मेरू पर्वताकडे चाललेल्या असतात. सगळ्या अंगावर माश्या घोंगलेल्या असतात, तरी माय त्याची लांबूनच बघती, म्हणती माय माझा वाघ कसा पडलाय. गपकीने उचली ती म्हणती, इथं प्रमाण आहे. तुळशीदास भाऊ टेलर साहेब, प्रमाण आहे दादा, प्रमाण आहे. फिट लागत ह्यांच्यासारखी. तुम्ही वाजूच ना. तुम्ही इतक्या जोरात वाजायला लागलात की मला अटॅक येईल. वाजायची तर मोकळ्या मनाने वाजवा. कौतुक करायचं तर तोंड मोकळं करून कौतुक करावं लागतं एखाद्याचं, आणि या मनातून करावं लागतं. हे काय वर गात नाहीत आणि वर वाजित नाहीत. हे अंतकरणातून वाजित येतं आणि अंतकरणातून गायन करत. तुम्ही पैसे किती देतात आणि तुम्ही काय किती द्रव्य किती देतात ह्याचं त्यांना घेणं देणं नसतं. पण एकदा का ह्या जागेवरती आले की अंगामध्ये पांडुरंग परमात्मा त्यांना शक्ती दिल्याशिवाय राहत नसतो. आणि आपल्या लोकाला काय झालंय माहिती का, अण्णा सवय लागली. एखादा चांगलं म्हणायला लागला की ज्याला काहीच कळत नाही ते म्हणतंय लागले बघ हे मध्ये मध्ये येवळायला. अरे हे गायन आहे भाऊ. एखादा चांगला जोरदार तयारीचा, आता प्रदीप महाराजासारखा वाजायला लागला, जीव तुडून वाजित येत. अहो इतकं वाजवणं एवढं सोपं नाही महाराज. अंकुश महाराज तुम्हाला माहिती आहे, गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे, एक कीर्तन जर वाजवायचं म्हटलं तर एक दिवसभर बैलाचा नांगूर हाणायला जेवढी ताकद लागती तेवढी ताकद एक कीर्तन वाजायला लागते. सामान्य नाही. कुठून कुठून घाम गळत त्यांनाच माहिती. सोपं आहे काय, माग बसून ह्यांना म्हणायला काय महाराज म्हणजे बादा बादाच वाजिते इकडे. काहीच मेळ नसते लागत, पण नाव ठेवायला पक्के. आणि पुन्हा त्याच्यातून काय म्हणतात माहिती का, तेवढ्यात ऍडजस्ट करा म्हणा. हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. सोपं नाही महाराज, म्हणून करता आलं मोकळ्या मनाने. आपण कौतुक केलंय तूच वाजव आता शेवट म्हणून काही झालं तरी मोकळ्या मनाने आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. नाव कुणाला ठेवायचं नाही महाराज, अजिबात नाही ठेवायचं. मोकळ्या मनाने सांगतो, तुम्ही जेवढं दुसऱ्याला नाव ठेवायला लागताना तेवढं तुमच्या सुद्धा पोराला कुणीतरी नाव ठेवल्याशिवाय राहणार. कधी कुणाला नाव नाही ठेवायचं, कधीच नाही, कधीच नाही. आपल्याला पवित्र तोंड देवाने दिले,
आणि पवित्र तोंडातून एखाद्याला गैर शब्द कधी जाता कामा नये. का? कधी आपल्या तोंडातून पाप घडल पत्ता लागत नाही. साधू संत म्हणायचे भजना व्यतिरिक्त कधी बोलले नाहीत हो. व्यर्था पुली वाच्याशी नू नये, करता आलं तर भजन कर, व्यर्थ बडबड काय करू नको लेका. अरे सेवा केली पूजा केली तर देव तुमच्यावर कृपा केली. जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया, जीवन तेरा बातों में बीत गया. गया जीवन तेरा बातों में बीत गया, 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 जीवन तेरा बातों में बीत गया. बातों में बीत गया. अरे कधी देवाचं बोलावणं येईल आणि कधी देव घेऊन जाईल पत्ता लागायचा नाही रे. आहे तोपर्यंत देवाचं भजन कर. हा घालून दिलाय ना नियम साधूनी. कर ना त्या साधूचं कधीतरी भजन, घे त्या साधूचं कधीतरी नाव आपल्या या मुखामध्ये. कोटी कुळाचं कल्याण करण्याची ताकद एका साधूच्या भजनामध्ये रे. याला त्याला नाव ठेवण्यात, ह्याचं त्याचं उचकिण्यात, ह्याची त्याची निंदा करण्यातच दिवस चाललेत सगळे. कधी या शरीराकडे लक्ष देणार आहेत, कधी या शरीराला देवापर्यंत घेऊन जाणार आहेत. कधी कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कधी देवाचं बोलावणं येईल, कधी देवाची हाक आपल्याला येईल, सांगता येत नाही हो. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा. किसी और तेरी मंजिल, और तेरी मंजिल किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. कशामध्ये? ह्याला त्याला नाव ठेवण्यात, ह्याची त्याची निंदा करण्यात, ह्याला त्याला कमी समजण्यात दिवस चाललेत. कधीतरी स्वतःकडे लक्ष द्या, कधीतरी देवाच्या भजनाकडे लक्ष द्या. द्या सोडून. आतापर्यंत केले असतील कुठाने, द्या सोडून. तुम्ही इथं जर चांगली हरिभक्ती केली तर तिथं कामाला येत असते. करा हरिभक्ती परलोकी येईल काम, सोडविल यमापासून या. तू जर देवाचं नाव घ्यायचं सोडून कायम जर त्रिमूर्ती धाब्यावर दिसत असतील तर काय करायचं तुला? काय करायचं काय तुला सांग ना. अंबिका त्रिमूर्तीवर हे मला ह्यांनी सांगितलंय, मला माहित नव्हतं. तिथंच जर दिसायला लागल्यावर करायचं काय तिथं सांग ना. काय करायचंय? कधीच भजन नाही, कधीच काय नाही, तिथंच दिसायला का हॉबी. काय करायचं सांग? काय करायचंय? कधीतरी चांगलं म्हणून जीवन जगावं, कधीतरी मोकळ्या मनाने जीवन जगावं. काय काय तर असली हिची तर आहेत महाराज, कुणालाच नाव ठेवायचं सोडित नाहीत. कुणालाच नाव ठेवायचं सोडित नाही. कुणाला बी नावच ठेवणार, कुणाला नावच ठेवणार. त्याच्यातला समाह्यासारखा एखादं कीर्तन करासं, त्याला नाव ठेवायला जागाच नसते.
ह्याचा माझ्यासारखा एखादा कीर्तनकार असावा आणि त्याला जर नाव ठेवायला जागा नसली का दादा, लोक काय म्हणतात, कस काय झालं मग कीर्तनाचं? ते दुसरा म्हणला कीर्तन चांगलं झालं पण त्याची मावशी तंबाखू खाती. आज मावशीचं काय करायचं तुला? मावशीचं काय करायचंय? माझं बघ ना, कीर्तन बघ ना, कीर्तन. मावशीचं काय करायचं तुला? म्हणजे नाव ठेवायला जागा नसली की असे घिरून घिरून त्याच्यावर आणून आपटीत असतात लोक. कधीतरी चांगलं म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं की देव बी चांगलं करीत असते. तुम्ही जेवढं बी पाप करताल तेवढं पाप तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावं लागणार, हे गोष्ट लक्षात ठेवा. भोग कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा, कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा, कमाले धर्म प्यारे सफर में काम आएगा, कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा। मामा पर भाई सब दुख के संगाते, मामा पर भाई सब सुख में संगाते, भरोसा कर तू ईश्वर पर, भरोसा कर तू ईश्वर पर, तुझे धोखा नहीं होगा, कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा, कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा, कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा, सफर में काम आएगा, सफर में काम आएगा। काय काय प्रमाणे सांगा कमाले वा. काय करायचं सांगितलं ह्या बाग, काहीतरी चांगलं करा, तुमच्या कामाला ते आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वाईट केलं ह्या बाग, ते वाईट तुम्हाला भोगावं लागतं. पहिलं असं असायचं की बापानी जर काही कुटाणा केला तर माणसं म्हणायचे पोराला ते भोगावं लागल. पण आता तसं नाही. आता कसं आहे, जेव बी करीन ते त्यालाच भोगावं लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करा, देव तुमचं चांगलं करीन. तुकोबाराय म्हणले आम्ही असल्या उचापात्या करण्यात वेळच घालवला नाही. म्हणले काहीच वेळ घालवला नाही का तुम्ही असल्या गोष्टीत? महाराज म्हणले नाही. ऐका जरा, ऐका जाणकार मंडळी. विचारलं तुकोबारायला, तुकोबाराय तुमच्या जीवनातला उलसाक बी वेळ असल्या गोष्टीत गेला नाही का? तर महाराज म्हणले नाही. मग फक्त थोडा वेळ आमच्या जीवनातला शिंक जांभळी कोकला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, शिंक जांभळी कोकला, बोर झालंय तुम्हाला दादा? नाही मग झालं असलं सांगा, गाडीत गांजाच्या पुढे आणल्यात. हे काय नाही तसलं. मग ऐका, शिंक जांभळी खोकला आणि थितुकाची वेळ वाया गेला. महाराज म्हणले आमच्या जीवनातला वेळ वायाला गेला, पण किती गेला? शिंक आली तेवढाच वेळ वायाला गेला. जांभळी आली तेवढाच वेळ वायाला गेला. हो, आमच्या जीवनात खोकला ज्या ज्या वेळेस आला ना, त्या वेळेस देवाचं नाव घ्यायचं आम्ही विसरलो. नाही तर आम्ही कायम देवाचं भजन केलं. कुठं तुकोबाराय, कुठं आम्ही महाराज. आपण एखाद्याला चांगलं सांगायला जावं, ते आपल्याच काड्या करीत असतात. मी एका पोराला म्हणलं तंबाखू खाऊ नाही, तंबाखू खाणं चांगलं नसते. ते म्हणलं नाही खाली संडास होत नाही. काय करावं? काय करावं सांगा त्याला, काय करावं? असं काय सांगायला गेलं की आमच्यावरच हे बोंब हाणते ते लोक. आपण चांगलं सांगायला गेलं की आपल्याला तिसरंच बोलत येत. काय म्हणतेत आणि काय बोलत येत पत्ता लागून देत नाही. चांगलं सांगायचं बी सोडून दिलं महाराज. पण ऐका, एकदा तुमच्या मनाला सवय लागू द्या, लागलेली सवय सुटत नाही. आता आमच्या माता भगिनी
मी एक म्हणलं की आपोआप पुढचं म्हणते. तयार आहेत का तुम्ही सगळे? बेटे बेटे सावधान, दिल्या अंगाने कळत नसते. ऐका, मी एक म्हणलं की त्याच्या पुढचं आपोआप म्हणते. हा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुळसी हार गळा कासे पितांबर. धन्यवाद. वा, टाळ्या माझ्या पुण्यतिथीला वाजा तुम्ही. आता काहीच घेणं नाही महाराज, काहीच घेणं नाही. काय चाललंय काय नाही काहीच नाही, फक्त एकच डोक्यात वाजले कर दहा गावात संपितो काय नु, एवढंच डोक्यात, एवढंच डोक्यात ह्यांच्या. हे किती चांगलं म्हणलेत लेकर, किती चांगलं म्हणलेत, ह्याचं घेणं देणं नाही. थांबा, तुमचं बी बघतो तुम्हाला येतंय कसं. बघायचं का? बघा म्हणाल्यात बाया बी. बघायचं का येतं ह्यांना कसं? जिथं टेकन तिथं टेकन, काय व्हायचंय तर होऊन द्या आता. हा, शांत. तयार आहेत का? सुरुवातीला सगळे म्हणतात साहेब तुमच्याच माग आहे, तुमच्याच माग आहे. हे जरा उशिरा कळतंय, कळन आता थोड्या दिवसातच. तयार राहा सगळे. एक म्हणलं की आपोआप पुढचं म्हणतील. गणेश महाराज आपोआप. बघा बघा, कामावं जायला त्या बघ, का बघितलं का, बघितलं का? पुढचा असं काय बघितलं हसून घ्या, हसून घ्या. काय काय हसवणार निष्ठे बसले. हसतच नाही, निष्ठे कनाले मिळच नाही, मिळच. असं माझ्या नवरात्रात कीर्तनात बसलो एक जण, हसनाच हसनाच असं बसलं पुढं. नवरात्र चालू देवीचं, असं पुढं बसलं. विनोद झाला तरी हसनाच दादा बसला असं पुढं. मला वाटलं काही झालं तरी हसनाय मेळ काय नेमकं. मला वाटलं माझ्यापेक्षा लयच अभ्यास दिसायले. कीर्तन संपलं, त्याच्या पाया पडलो. मी म्हणलं चुकलं का? म्हणलं चुकलं नाही. म्हणलं मग तोंड काऊन पाडलेलं? म्हणलं मला देवीचा उपास आहे 9 दिवस. म्हणलं धरू नको, उपास धरू नको, धरूच नको तू उपास. महाराजाला तो थोबाड बघू वाटाना. म्हणलं देवी कसं बघन तू होतो, कसं बघन, कसं बघन रे देवी? देवी बघा नाही म्हणून आणि तसंच हिंडायला लागलो. देवी कशी बघत, कसं बघन देवी सांग ना, कसं बघन, कसं कसं. चांगलं राहिलं पाहिजे आणि चांगलं जगलं पाहिजे मोकळ्या मनाने. तुकोबर आहे म्हणले आम्ही असले कुठाने केले नाही. आमच्या जीवनातला इतका बी वेळ आम्ही वायाला घालवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येऊन बसायचे. श्रीमंतीचा गर्व केला नाही कधी, तारुण्याचा कधी गर्व केला नाही, ऐश्वर्याचा कधी गर्व केला नाही. मी राजा आहे प्रजेचा कधी म्हटले नाही, ही प्रजा चालवण्याकरता आहे असं मान्य घालून तुकोबरायच्या कीर्तनात बसले. आणि तुकोबरायनी सांगावं आणि छत्रपतीने होकार द्यावा, मान हलवावी. महाराज तुम्ही सांगाल ते कार्य करायला मी तयार आहे. महाराजांच्या मुखातून निघाले फक्त एकच शब्द, राज. ही प्रजा तुमच्याकडे बघून वागत असते. ही प्रजा तुम्ही वागाल त्याचं अनुकरण करत असते. तुम्ही चांगलं वागला तर प्रजा चांगली वागल. तुम्ही धर्मानं वागा राज,
तुम्ही नीतीने वागा. आई तुळजा भवानी तुम्हाला कुठल्या कार्यामध्ये अपयश देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी संतांचं ऐकलं ना ती माणसं अजून सुद्धा ऐश्वर्यात जीवन जगतील. ऐश्वर्या. आता भीमसिंह महाराजांचे कितीतरी शिष्य आम्ही बघितले अजून ऐश्वर्यातच आहेत महाराज. का? स्वतःचा नियम कधी सोडला नाही आणि गुरुनी सांगितलेली आज्ञा कधी मोडली नाही. तुम्ही सांगताल ती आज्ञा स्वीकारायला आम्ही तयार आहेत आणि तुम्ही म्हणताल ते पथ्य पाळायला आम्ही तयार आहेत. ज्यानं ज्यानं गुरुचा आशीर्वाद स्वीकारला आणि ज्याने ज्याने संतांची सेवा केली देव बी त्यांचं काहीच करू शकत नाही. का? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम विठ्ठल. म्हणून एवढी उत्तम सेवा ही संताची आहे. म्हणून देवाची सेवा नाही केली तरी बी जमते. मग संताची सेवा करायला कधी हुकायचं नाही. का हुकायचं नाही महाराज? हे बघा, कारण संतांचा अवतार हा जड जीवांचा उद्धार करण्याकरता असते. येतात त्याच्याकरता. जे कोणी अज्ञानी असतील त्यांचा उद्धार करण्याकरता येतात. लोकांनी लाथा मारल्या तरी त्यांना आशीर्वाद देतात. लोकांनी तिरस्कार केला तरी त्यांना आशीर्वाद देतात. माय ऐका जरा, माझ्या ज्ञानोबा राहायला समाजाने लाथा मारल्या, माझ्या ज्ञानोबा राहायला समाजाने धिक्कार केला. इंद्रायणीचं स्नान करायला ज्ञानोबा राय गेले तर गावातली माणसं धावत पळत यायची. संन्यासाची पुरे इंद्रायणी बाटवली यांनी इंद्रायणीचं स्नान केलं तर बाटवली म्हणायचे. हो, गावातली आळंदी गावाची जर प्रदक्षिणा ज्ञानोबा रायांनी केली तर गावातली माणसं म्हणायची गाव स्वच्छ करा, यांच्या पायानं गाव अपवित्र झालंय. किती तिरस्कार लोकांनी केला. एखाद्या घराची मधुकरी मागण्याकरता जावं, एखाद्या घरी मधुकरी मागण्याकरता जर गेलं, एखाद्यानं जर मधुकरी दिलीच तर कुणीतरी पळत यावं, ते मधुकरीचं कापड फाडून टाकावं, पडलेलं पीठ पुन्हा उचलून घेईन म्हणून त्या पिठामध्ये सुद्धा माती मिसळावी. एवढा समाजाने तिरस्कार केला. करू द्या समाजाने तिरस्कार. ज्या वेळेस ज्ञानोबा राय समाधिस्थ व्हायला निघाले त्यावेळेस पंढरपुरातला मालक ज्ञानोबा रायांच्या जवळ आला. हो, समाजाने तिरस्कार केला, समाजाने निंदा केली, समाजाने छळ केला, पण ज्ञानोबा राय समाधिस्थ होत असताना पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, मालक का रडताय तुम्ही? आजपर्यंत कधी तुम्हाला रडताना मी बघितलं नाही मालक. आजपर्यंत तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलंच नाही, कधी बघितलंच नाही तुमच्या डोळ्यातलं पाणी. मग आज तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? त्यावेळेस पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, रुक्मिणी ऐक रुक्मिणी, आजपर्यंत याच्यासारखं व्यक्तिमत्व मी पाहिलंच नाही. हा एकच योगी देखील नयनी. रुक्मिणी ऐक, याच्यासारखा योगी मी आजपर्यंत कधी बघितला नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी मला तो डोळ्यांना दिसणार नाही. लोकांनी त्रास दिला, लोकांनी निंदा केली, लोकांनी छळ केला, पण कधी कुणाला ब्रश शब्द वापस बोलले नाहीत. ज्यांनी खापर मिळू दिलं नाही त्यांना सुद्धा गुरुचं पद दिलं. ज्यांनी विठंबना केली, ज्यांनी छळ केला त्यांचं सुद्धा कल्याण व्हावं ही ईश्वराकडे मागणी करणारा माझा ज्ञानोबा आहे ग रुक्मिणी. याच्यासारखा योगी मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. ज्ञानोबा यांचा हात धरला. एका बाजूला निवृत्तीनाथ दादा आहेत आणि एका बाजूला पंढरपुरातला मालक आहे आणि ज्ञानोबा राय समाधिस्थ व्हायला निघालेत. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया.
लोकांनी तिरस्कार केला दादा, विटंबना केली, पण स्वतःच कार्य कधी सोडलं नाही. मग माझं एकच सगळ्याला सांगणे तुम्हाला, लोकांनी तुम्हाला मानू नाही तर नाही मानू, लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणू नाही तर नाही म्हणू, लोकांनी तुमची निंदा करू द्या, लोकांनी तुमचा छळ करू द्या, लोकांनी तुम्हाला शिव्या देऊ द्या, लोकांनी तुम्हाला नाव ठेवू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, पण देवानी त्यांना त्यांच्या पदरात घ्यायला पाहिजे. एवढी तरी आपली आपली श्रीमंती आपण कमवावी लागते गड्या, एवढं तरी कमवावं लागतं. जाऊ द्या ना, लोकांनी ठेवू द्या ना नाव. लोक कुणाला चांगलं म्हणतात, कुणाला सोडले लोकांनी. फक्त लोक तोंडाव चांगलं बोलत, तोंडाव इतकं गोड बोलत. आपण एखाद्या गावात जावं, तिथे एखादे साहेब आलेले असाव आणि आपल्या देखत लगेच म्हणणार, महाराज गावात जेवढा बी विकास झालाय ते सगळे साहेबाची कृपा आहे. गावातले जेवढे बी रस्ते झालेत साहेबांमुळं, गावात जेवढे बी घरकुल आलेत साहेबांमुळं, गावात जेवढा बी विकास चाललाय साहेबांमुळं. एवढे साहेबाचे उपकार आहेत म्हणले गावावर, एवढे उपकार आहेत. आज जर साहेब गावात आले नाहीत तर घराची वास्तुशांती बी होत नाही. आज जर साहेब गावात आले नाहीत तर एखाद्याच्या पुरीचा टिळा बी होत नाही म्हणले. इतके उपकार आहेत म्हणले साहेबाचे. आणि साहेब जरा पुढे निघून गेलं की आपण म्हणावं, होय खरंच केलं काय साहेबांनी एवढं. म्हणले ह्यानीच गाव धुतलंय सगळं. फक्त तोंडावर चांगलं बोलत आहेत लोक. महागारी निष्ठ्या काळा बाजारच झालेला आहे महाराज. आम्हाला सुद्धा तोंडावर म्हणते, वा तुमच्यासारखा माणूस नाही बरं का. आपण निघून गेलं का दुसऱ्याने म्हणा कच झालं कीर्तन, त्याचं काय कीर्तन होत का काय का, त्याच्यापेक्षा तमाशा बारा. लोक इच्छित इतके लोक गेलेले आहेत महाराज. कधीच नीट बोलणार नाही, कधीच चांगलं म्हणणार नाही. किती बी जीव तोडून एखाद्याने कीर्तन सांगाव, लगेच 2-4 जण उठणार. कच झालं कीर्तन, कच झालं काय, आपल्या डोक्यावरून गेलं कीर्तन काय. दुसऱ्याला म्हणले तुला, ते म्हणलं ह्याच्या गेलं डोक्यावरून, पण आपल्या दोन्ही टांगड्याच्या मधून गेलं, आपल्याला मिळत नाही लागलं. इतके लोक आहेत, काहीच घेण देण नाही लोकाला. किती चांगलं काम केलं तरी 40% लोक कायम आपल्या विरोधात असते, कायम विरोधात. किती बी ठरवा, मला कुणीच नाव ठेवीत नाही. हे बघ, आपण ज्या बैठकीत बसतो तिथं आपल्याला मान देते, पण ती बैठक 4 चौघातली सोडून आपण निघून गेलं की कुणाचं तरी उचकाव म्हणून आपलंच उचकीत येत. आपण फक्त बसाव 4-5 जणात आणि त्याच्या संग आपण गावच्या गप्पा हाणाव, असं तसं हे झालं ते झालं. तेवढ्यात त्याने म्हणा मला काम आहे जरा जाऊ का. ते निघून गेलं की दुसरं म्हणते हे बी तसलं जाय त्या बाप. कधीच चांगलं म्हणणार नाही. खरंय का खोटंय, माणसं नाराज बी काय काय व्हायला लागलेत, पण म्हणते ह्याच खरंय. आता काय ह्याच्यासारखं हेच चाललंय महाराज. आणि हे जोपर्यंत तुमचं सुधरत नाही तोपर्यंत सप्ता सफल नाही. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत सप्ता सफल नाही. ज्या दिवशी तुमचं मन मोकळं होईन आणि तुम्ही या सगळ्यांना आपलेपणाचा दर्जा देताल त्या दिवशी वैकुंठवासी सद्गुरू भीमसिंह महाराज सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला विठ्ठला. कामच त्यांचं ते की वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारे नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. कवा 10:15 वाजायला लागलेत, मेळ बी लागन आणि आपलं कीर्तनाची वेळ 8 ते 10. आता आपल्याला थांबलं तरी काय हरकत नाही, थांबायचं चलून द्यायचं. तेवढ्यालाच 1 नंबर आहे. चलून दे उधळूस तर तेवढ्याच चलून दे. आणि देवाचं सांगायला गेलं का महाराज लगे पुढे बसून म्हणते उरके म्हणाव त्याला. हे असलं म्हणलं की कवर चलून द्या. पण देवाचं सांगितलं की जमत नाही, संताचं सांगितलं की जमत नाही. ऐका, कधीतरी ऐकत जा संताचं, देवाचं, साधूचं बी ऐकत जा. देव कृपा करीत असतात, साधू कृपा करीत असतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. हे सुख वाढवण्याचं काम करतात, धर्म प्रसारण्याचं काम करतात. का तर चंदनाची उपमा
लगी कमर दूर चंदना से